अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत, तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। जय पवार यांच्याकडे बारामतीची आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे 3 पातळ्यांवरती पवार कुटुंबांमध्ये हे वाटप करण्यात आलेलं आहे। दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल पार्थ पवारांकडे, तर जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी असेल, तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत। राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल। अजित पवारांच्या कामाचा झंझावात मोठा होता आणि त्यांच्या कार्यपद्धती पुढे नेण्यासाठी आता 3 पातळ्यांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। राज्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी खासदार पार्थ पवार यांच्याकडे असेल, तर बारामतीची कोर ताकद ज्या भागामध्ये आहे ते अर्थात पवार कुटुंबियांची कोर ताकद ज्या भागामध्ये आहे ते अर्थातच बारामती आणि पुणे ग्रामीण, त्या भागाची जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या फळीतली 2 नेतृत्व आपल्याला पुढे येताना दिसतात, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या रूपानं, आणि त्यांच्या नेतृत्वाचा आगामी काळामध्ये निश्चितच कस लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।